यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वेलकम स्टुडंट्स. टुडे आय एम गोइंग टू टीच यू 6th स्टँडर्ड मॅथ्स चॅप्टर 1 बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री. विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला 6वी गणित प्रकरण पहिले भूमितीतील मूलभूत संबोध हे शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सणाच्या वेळी आपली आई बहीण आपल्या घरासमोर रांगोळी काढते आणि रांगोळी काढण्यासाठी आपल्याला टिपके द्यावे लागतात आणि हे टिपके म्हणजेच आपल्या भूमितीतला पहिला मूलभूत संबोध बिंदू होय. स्टुडंट्स, ड्यूरिंग फेस्टिवल टाइम our sister, mother draw rangoli in front of our door. For that, we draw small spots for rangoli, and that spots are our first basic concept, that is point. This is called as point. With the help of point, we draw rangoli. See here, for example, I have given small rangoli. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या रांगोळीतले बिंदू किंवा ठिपके म्हणजेच बिंदू हा भूमितीतला मूलभूत संबोध आहे. मी इथे तुम्हाला छोटीशी रांगोळी काढून दाखवलेली आहे आणि ही रांगोळी म्हणजेच रांगोळी काढताना जे टिपके काढलेले आहेत ते म्हणजेच बिंदू होय. आणखी हे बिंदू मी जोडले. एक आकार तयार झाला आणि या बिंदूंमुळे आकार तयार झाला. वी ड्रॉ some shape with the help of point. In geometry, we draw a point and we can name it point A, point B, point Q, point R. भूमितीमध्ये जेव्हा आपण बिंदू काढतो त्या बिंदूला आपण बिंदू A, बिंदू B, बिंदू Q, बिंदू R असे नाव देऊ शकतो. आणि बिंदूचा आकार हा ठराविक नसतो. तो पेन्सिलच्या साहाय्याने काढलेला असेल तर छोटा असेल किंवा आणखी थोडा मोठाही असू शकेल. पॉइंट हॅज नो स्पेसिफिक शेप. इट मे बी बोल्ड or small. Okay. Now our second concept, line. Line segment. In diagram, I draw a line segment or small portion of line, that is line segment AB. Line segment AB. Because this segment start from A and end to the B. This is a portion of line. That's why it is called line segment. Point A and point B is called as end points of line segment. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा भाग आहे रेषाखंड, ज्याला इंग्लिश मध्ये आपण लाईन सेगमेंट असंही म्हणतो. रेषाखंड हा एक मर्यादित रेषेचा भाग आहे. तो A पासून सुरू होतो आणि B पर्यंत संपतो. A आणि B या बिंदूंना आपण अंत्यबिंदू असं म्हणतो. I am drawing one more segment
पी क्यू, पी क्यू. मी इथे रेषाखंड पी क्यू काढलेला आहे. पॉइंट पी अँड पॉइंट क्यू आर एंड पॉइंट ऑफ सेगमेंट पी क्यू. मी इथे दुसरा रेषाखंड काढलेला आहे. रेषाखंड पी क्यू, रेषाखंड पी क्यू चे बिंदू पी आणि बिंदू क्यू हे अंत्य. विद्यार्थी मित्रांनो, आपला भूमितीतला पुढचा संबोध आहे रेषा. इथे बोर्डवर तुम्हाला 3 प्रकारच्या रेषा दिसत आहेत. रेषा एक्स, रेषा एल, रेषा AB. Students on board, you can see line X, line L, line AB. विद्यार्थी मित्रांनो, रेषा ही अमर्याद असते. आपण दोन्ही दिशांना ती अमर्याद वाढवू शकतो, म्हणून रेषेला आपण दोन्ही बाजूंना बाण दाखवतो. रेषा AB मी ठराविक दाखवली आणि नंतर बिंदूंनी दाखवलेली आहे. तर रेषा आपण दोन्ही बाजूंना वाढवू शकतो, ती अमर्याद असते. स्टुडंट, लाईन इज अ अनलिमिटेड पोर्शन. दॅट्स वाय वी ड्रॉ arrow to the both points of line. It means that we can draw line in both direction. We can name line AB or line L. आपण रेषांना दोन्ही बाजूंना नाव देऊ शकतो किंवा फक्त एका अक्षरानेही नाव देऊ शकतो. रेषा L, रेषा AB. Students, our next point is ray. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा मुद्दा आहे किरण. ray is a part of a line. It starts at one end and it goes continuously in the same direction. The starting point of ray is called origin. An arrowhead shows that ray is going continuously in the same direction. We can read ray as a ray PQ, ray XY, ray LM. विद्यार्थी मित्रांनो, किरण हा रेषेचाच एक भाग आहे. एका बिंदूपासून सुरू होऊन दुसऱ्या बिंदूला एकाच दिशेने सरळ जाणारा किरण असतो. किरण सुरुवातीपासून वाचताना आरंभ बिंदू P पासून वाचतो. किरण PQ, किरण XY, किरण LM. किरणाचं बाण हे दर्शवतो की किरण हा एका दिशेने सरळ पुढे जात असतो. किरण वाचताना आपण किरणाचे वाचन असं करतो, किरण PQ, किरण XY, किरण L. We are going to see collinear points and non-collinear points. Three or more points which lie on a single straight line are called collinear points. We can draw one line through three or more lines are called collinear points. See, we can draw one single line from PQR. Point PQR are collinear points. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते
तेव्हा त्या बिंदूंना एकरेषीय बिंदू असे आपण म्हणतो. या ठिकाणी बिंदू एक्स वाय झेड यामधून एकच रेषा काढता येते, तेव्हा एक्स वाय झेड हे एकरेषीय बिंदू आहेत असं आपण म्हणतो. स्टुडंट्स, सी पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट सी. From these points we cannot draw a single line. We cannot draw single line. That's why these points are non-collinear points. विद्यार्थी मित्रांनो, बिंदू L, M, N या तीन बिंदूतून आपण एकच रेषा काढू शकत नाही, म्हणून या बिंदूंना नैकरेषीय बिंदू असं आपण म्हणतो. बिंदू L, M, N हे नैकरेषीय बिंदू आहेत. Our next point is plane. In day-to-day life, we see a plane surface of table, a plane surface of book, a plane surface of blackboard. It is called as plane. In mathematics, that flat surface is called a plane. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सपाट पृष्ठभाग पाहतो. टेबलाचा सपाट पृष्ठभाग, पुस्तकाचा सपाट पृष्ठभाग किंवा वर्गातील फळ्याचा सपाट पृष्ठभाग. गणितीय भाषेमध्ये सपाट पृष्ठभागाला प्रतल असं म्हटलं जातं. हे प्रतल चारही दिशांना अमर्याद वाढवता येते. प्रतलाला आपण ठराविक नाव देऊ शकत नाही, पण प्रतल H, प्रतल A अशा प्रकारे त्याला आपण नाव देऊ शकतो. स्टुडंट्स, a plane we can increase in all four directions. We can name plane as H or plane A. शेवटचा मुद्दा आहे. स्टुडंट, नाउ 3 or more points which lie on a single straight line are called collinear points. We can draw one line through 3 or more lines are called collinear points. See, we can draw one single line from PQR. Point PQR are collinear points. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते, तेव्हा त्या बिंदूंना एकरेषीय बिंदू असे आपण म्हणतो. या ठिकाणी बिंदू एक्स, वाय, झेड यामधून एकच रेषा काढता येते, तेव्हा एक्स, वाय, झेड हे एकरेषीय बिंदू आहेत असं आपण म्हणतो. स्टुडंट्स, सी पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट सी. From these points we cannot draw a single line. We cannot draw single line. That's why these points are non-collinear points. विद्यार्थी मित्रांनो, बिंदू L, M, N या 3 बिंदूतून आपण एकच रेषा काढू शकत नाही, म्हणून या बिंदूंना नैकरेषीय बिंदू असं आपण म्हणतो.
बिंदू एल एम एन हे नैकरेषीय बिंदू आहेत. Our next point is plane. In day-to-day life, we see a plane surface of table, a plane surface of book, a plane surface of blackboard. It is called as plane. In mathematics, that flat surface is called a plane. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सपाट पृष्ठभाग पाहतो. टेबलाचा सपाट पृष्ठभाग, पुस्तकाचा सपाट पृष्ठभाग किंवा वर्गातील फळ्याचा सपाट पृष्ठभाग. गणितीय भाषेमध्ये सपाट पृष्ठभागाला प्रतल असं म्हटलं जातं. हे प्रतल चारही दिशांना अमर्याद वाढवता येते. प्रतलाला आपण ठराविक नाव देऊ शकत नाही, पण प्रतल एच, प्रतल ए अशा प्रकारे त्याला आपण नाव देऊ शकतो. स्टुडंट्स, a plane we can increase in all four directions. We can name plane as H or intersecting line. The line that intersect each other are called intersecting lines. In diagram you can see line PQ and lines RS are intersecting each other in the point O. Line PQ and line RS are called intersecting line and point O is called intersecting point. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहतोय छेदणाऱ्या रेषा. रेषा PQ आणि रेषा RS एकमेकांना O बिंदूत छेदताय, म्हणून रेषा PQ आणि रेषा RS या एकमेकांना छेदणाऱ्या रेषा आहेत. O बिंदू हा छेदन बिंदू म्हणून म्हणला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूमितीतील बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, प्रतल, छेदणाऱ्या रेषा हे घटक पाहिले. स्टुडंट, टुडे वी हॅव सीन पॉइंट, लाइन सेगमेंट, लाइन, रे, प्लेन and intersecting. Line, ray, collinear points, non-collinear points, plane and intersecting lines. If you have any problem, you can ask me in comment box. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूमितीतील बिंदू, रेषाखंड, रेषा, नैकरेषीय बिंदू, एकरेषीय बिंदू, किरण, प्रतल आणि छेदणाऱ्या रेषा हे घटक पाहिले. तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.